नमस्कार, मी प्रीती. तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. तर सीताफळ आम्ही काल गावाकडे गेलो होतो आणि तिथून येताना सीताफळ आणली होती. तर एकदमच सीताफळ पिकतात, मग आता त्याच्यापासून काय करायचं म्हणून म्हटलं रेसिपी एक बघावी. तर एक यूट्यूबला रेसिपी बघितली होती मी आणि मग त्याच्यापासून बाससाठी रबडी करायची ठरवली. तर त्यासाठी असे 3 सीताफळ घेतले होते आणि त्याचा गर काढून घेतला. गर काढायला खूप वेळ गेला, म्हणजे हाताने गर काढला त्यामुळे. तर अशा प्रकारे त्याचं सगळं जे वरचं बिया वगैरे होत्या ना त्या सगळ्या काढून घेतल्या आणि कढई ठेवली होती. तर कढई थोडीशी गरम झाली, त्याच्यामध्ये 1 वाटी दूध टाकलं, बघू शकताय तुम्ही. आणि दूध टाकलं आणि थोडंसं नॉर्मल असं पाणी टाकलं होतं नंतर. तर दूध आणि पाणी छान गरम झालं, त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकली. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, जेवढं तुम्हाला गोड हवा असेल तेवढं. तर मी नॉर्मलच साखर टाकली होती, कारण की सीताफळ पण गोड असतात ना, त्यामुळे थोडीशी साखर अर्धी वाटी टाकली आणि नंतर ते 10 ते 15 मिनटं त्याला छान असं घट्ट होऊ दिलं दुधाला. आणि त्यानंतर काजू आणि बदामाचं असं वाटण केलं, तर आबडधोबडच वाटले होते काजू बदाम, बघू शकता. तर ते त्यात टाकलं. तुम्ही ह्याच्यामध्ये केसर आणि विलायची सुद्धा टाकू शकता कलर येण्यापायी, पण मी नाही टाकली केसर आणि विलायची. तर ते काजू बदामाचं जे ड्रायफ्रूट होते ते टाकले आणि त्याच्यानंतर जे सीताफळाचा गर पूर्ण असा काढून घेतला होता तोही त्यात टाकला, बघू शकता तुम्ही. आणि ते दूध थोडंसं थंड होऊ दिलं आणि थंड झाल्याच्या नंतर सीताफळाचा गर तो त्यात टाकला आणि एक 10 ते 5 मिनटं त्याला असं मिक्स करून घेतलं व्यवस्थित. तर शेवटी बघू शकता अशी छानपैकी सीताफळापासून घरच्या घरी एकदम सोपी अशी रेसिपी तयार झाली होती. तर तुम्ही सुद्धा असं करून बघा आणि लहान मुलांना छान असतं द्यायला, बाहेरचं जास्त देण्यापेक्षा. तर ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचसोबत चॅनेलवरती जर कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू असे नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.